नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना माहिती असेल की आपलं हॉल तिकीट जे आहे ते आलेलं आहे आणि 24 मे पासून एक्झाम आहे, म्हणजे आजपासून 10 दिवस बाकी आहेत. तर आपलं ठरल्याप्रमाणे बरोबर 10 दिवस अगोदर आपल्याला हॉल तिकीट मिळालेलं आहे, जे नॉर्मली दरवर्षी 10 ते 15 दिवस अगोदर आपल्याला मिळते. तर ह्यावर्षी आपल्याला 10 दिवस अगोदर मिळालेलं आहे. तर ते कसं चेक करायचं बघा आता हॉल तिकीट. तुम्हाला बघा ycmu.digitaluniversity.ac ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर बघा तुम्हाला इथं एक ऑप्शन मिळतो याच्यामध्ये बघा ह्या टॉगलमध्ये हॉल तिकीट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केलं तुमच्या समोर जे आहे तुम्हाला एक पेज ओपन होतं, फॉर्म ओपन होतो. एक्झाम इव्हेंट असेल मे जून बाय डिफॉल्ट त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा पी-आर-एन नंबर किंवा तुमचा युजरनेम टाकायचा आहे. तर मी इथं आपल्या एका विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर टाकतो. नंतर तुम्हाला हा खाली कॅप्चा याच्यामध्ये टाईप करायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सर्च केलं बघा तुमच्या समोर बघा पी-आर-एन नंबर दिसेल, स्टुडंट नेम दिसेल, कोर्स नेम दिसेल. ठीक आहे. आता तुम्ही इथं इथं बघा याची फक्त एकच एक्झाम आहे टी-वाय-बी-एची. जर तुमची एस-वाय-बी-एची देखील असेल तर तुम्हाला इथं खाली एस-वाय-बी-ए दिसेल आणि एफ-वाय-बी-ए दिसेल. ठीक आहे. जर तुमचं बॅकलॉगचं वगैरे असेल तर. नसेल तर तुम्हाला बघा तुमचं रेग्युलर जे असेल यावर तुम्हाला डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. इथं बघा मी डाउनलोडवरती क्लिक केलेलं आहे. खाली बघा इथं तुमचा फोटो वगैरे येईल, तुमची साईन वगैरे येईल, तुमचं नाव येईल, मराठीमध्ये नाव येईल. ठीक आहे. बाकी तुम्हाला बघा ते एलिजिबिलिटी जे आहे याच्यामध्ये सेमीकोलन आहे, तर त्याला तुम्हाला इग्नोर करायचं आहे. ओके. आणि खाली यायचं आहे तुम्हाला बघा इथे तुमचे सब्जेक्ट तुम्हाला दिसतील. इथे बघा थेरी दिलेला आहे, इथे थेरी दिलेला आहे. इथे बघा युनिव्हर्सिटी असेसमेंट आहे आणि कॉलेज असेसमेंट आहे. तर कॉलेज असेसमेंट म्हणजे काय, तर तुमचं जे काही असाइनमेंट वगैरे असतील तर ते इथं असाइनमेंट आहे. आणि युनिव्हर्सिटी असेसमेंट म्हणजे काय, तर थोडक्यात तुमचे थेरी पेपर असतील, जे 80 मार्कांचा तुमचा थेरी पेपर होईल. ठीक आहे. तर ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. ते हॉल तिकीट तुमचं इथं बघा तुमचं व्हेन्यू नेम असेल, म्हणजे तुमचं जे एक्झाम सेंटर आहे ते दिसेल. सेंटरचं नाव तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल. ठीक आहे. त्यामुळे त्यामुळे काही घाबरू नका. इथे तुमचं जिल्ह्याचं नाव असेल आणि सेंटरचं नाव वेगळं असेल. तर तुमचं सेंटर तेच असतं जे तुमचं स्टडी सेंटर असतं. आणि सेंटर नेम फक्त तुमचा जिल्हा असेल. तुमचा सीट नंबर असेल इथे. टी-वाय-बी-एचं असं तुमच्या याच्यात दिलेलं असेल. बॅकलॉग असेल तर तुम्हाला बॅकलॉगचं देखील याच्यामध्ये ॲड केलेलं जाईल. ठीक आहे. खाली तुम्हाला बघा प्रिंटवर क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही आता इथे प्रिंटवर क्लिक करता, अशा प्रकारे तुम्ही पी-डी-एफ त्याच्यामध्ये सेव्ह करू शकता प्रिंटवर क्लिक करून. इथे तुम्हाला प्रिंटवर ऑप्शन जायचं आहे. म्हणजे तुमची जी काही पी-डी-एफ आहे, ती जी आहे याच्यामध्ये तुमची जी पी-डी-एफ आहे ती सेव्ह होऊन जाईल. आणि तुम्ही ती पी-डी-एफ जी आहे, तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्यासोबत तुम्हाला ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्झामला वगैरे जासाल, त्यावेळेस तुम्हाला ही पी-डी-एफ जी आहे तुमच्यासोबत ठेवायची आहे. ठीक आहे. तर याची तुम्हाला पी-डी-एफ जी आहे तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे सोबत, कारण तुम्हाला प्रिंट सोबत घेऊन जावं लागते. तर ही पी-डी-एफ तुम्ही सेव्ह करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही तुम्ही तुमच्याकडे प्रिंटर असेल तर प्रिंट करून घेऊ शकता किंवा सेव्ह करून तुम्ही जे आहे कुठल्याही कॅफेवरून तुम्ही त्याला प्रिंट करून तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, बेस्ट ऑफ लक. तुमचं 24 मे पासून तुमची एक्झाम चालू होत आहे. तर सर्वांनी अशा प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करा. ज्यांचं कोणाचं हॉल तिकीटवर दिसत नसेल तर त्यांनी आपल्या टेलिग्रामवरती मेसेज करा. ठीक आहे. टेलिग्राम हेल्पवरती तुम्हाला हेल्प वगैरे केली जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.